नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरण लेखनी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे परिसर अभ्यासाचे 30 प्लस मराठी व्याकरणचे 30 असे बघायचे की टोटल 60 पैकी 60 गुण मित्रांनो या ठिकाणी पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आता हा मित्रांनो बघा व्हिडिओ पाहण्यासोबत तुम्ही काय करा, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे आपले संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. कारण मित्रांनो या ठिकाणी बघायची की मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की मित्रांनो बघा येणाऱ्या 28 जून रोजी होणाऱ्या मित्रांनो बघा या आपल्या TET परीक्षेमध्ये बघायचे की आपले 60 पैकी 60 मित्रांनो पूर्ण गुण बघायचे की तुमचे पक्केच होणार आहेत मित्रांनो. आणि हे 60 पैकी 60 प्रश्न बघायचे या ठिकाणी पक्केच 100% विचारलेच जाणार आहेत. म्हणून मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासोबत हे प्रत्येक प्रश्नसंच लिहून येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत लगेच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, धर्म स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर मित्रांनो बघा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा बघा की आपल्या भारतीय राज्यघटनेतील जी की क्रमांक कलम 25 ते बघा जी की 28 मित्रांनो या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांबद्दल बंधनकारक असतील? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक कलम 141 बघा जी की या घटनेच्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे बघा जी की देशातील सर्व न्यायालयांबद्दल बंधनकारक असतील. ओके, पुढे, सम्राट अशोकाने आपली मुलगी आणि आपला मुलगा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कोणत्या देशात पाठवले होते? तर मित्रांनो बघा, सम्राट अशोकाने आपली मुलगी व आपला मुलगा मित्रांनो यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कोणत्या देशात पाठवले होते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो श्रीलंका या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी न्यायाधीश म्हणून कोण काम पाहत होते? तर मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी बघा जी की न्यायाधीश म्हणून कोण काम पाहत होतं? तर तो मित्रांनो बघा जी की क्रमांक निराजी पंतरावजी या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, पुढे, पाचवा, संत रामदासाची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा, संत रामदास महाराज यांची समाधी बघा जी की क्रमांक सज्जनगड या ठिकाणी आहे. आणि जर समजा संत रामदास महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, जन्मस्थळ विचारलं तर ते बघा जी की जांब हे आहे. ओके, तर बघा जी की या आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की क्रमांक सज्जनगड या ठिकाणी असणार आहे. पुढची, आता 1857च्या उठावातील सर्वात सामर्थ्यशाली नेतृत्व असे वर्णन ब्रिटिश अधिकारी ह्यू रोज यांनी कोणाबद्दल केले? तर 1857च्या उठावातील सर्वात सामर्थ्यशाली नेतृत्व असे वर्णन बघा जे की ब्रिटिश अधिकारी ह्यू रोज यांनी कोणाबद्दल केलं होतं? तर ते म्हणजे बघा जे की झाशीची राणी लक्ष्मीबाई बघा जे की मित्रांनो यांच्याबद्दल केलेलं होतं. म्हणजे जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, आता श्री गुरुदेव चरखा संघाची स्थापना कोणी केली? मित्रांनो बघा, श्री गुरुदेव चरखा संघाची स्थापना कोणी केली होती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक तुकडोजी महाराज मित्रांनो जी की संत तुकडोजी महाराज बघा यांनी मित्रांनो केलेली होती जी की श्री गुरुदेव चरखा या संघाची. ओके, लक्षात ठेवा जी की स्थापना मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर TET परीक्षा तुम्हाला पहिल्याच ठिकाणी प्रयत्नात क्रॅक करायची असेल तर क्रॅक करण्यासाठी मित्रांनो पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414933007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका,
वेळ खूप कमी आहे म्हणून मित्रांनो बघा लगेच हा आपला महाटोकळा बघा जो आहे तुम्ही या ठिकाणी खरेदीच करून घ्या. कारण मित्रांनो बघा आता जवळपास बघायची की आपल्या परीक्षेला मित्रांनो मोजून 22 दिवस बघायची की ठिकाणी उरलेले आहेत. बोटावर मोजण्या एवढे बघायची की दिवसांनी शेवटचे उरलेले आहेत. आणि जर तुम्हाला मित्रांनो बघा कमीत कमी वेळ जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो हा महाटोकळा आहे बघायची की तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा आपला महाटोकळा बघायची की तुम्ही लगेच खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी वळण द्या. ओके. बघा आता पुढचा प्रश्न. हां. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर मित्रांनो बघा आता आपल्या महाराष्ट्रातला सर्वात उत्तरेकडील तालुका हा बघा जे की क्रमांक ड धडगाव अक्राणी हा आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढं पर्यावरण संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला किंवा कधी करण्यात आला? तर मित्रांनो पर्यावरण संरक्षण कायदा हा बघा जे की क्रमांक 1986 या वर्षी करण्यात आलेला आहे. ओके. पुढे आता केवलदेव पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा केवलदेव हे जे मित्रांनो बघा पक्षी अभयारण्य आहे हे बघा जी की क्रमांक ब राजस्थान या बघा जी की मित्रांनो राज्यामध्ये आहे. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा अरगट बघा मित्रांनो अरगट हा रोग कोणत्या वनस्पतीवर होतो? तर मित्रांनो अरगट हा जो रोग आहे हा बघा जे की क्रमांक बाजरी या पिकावर मित्रांनो किंवा वनस्पतीवर हा होणारा रोग आहे. पुढे खेकडा हा प्राणी कोणत्या संघात मोडतो किंवा येतो? तर मित्रांनो बघा खेकडा हा जो प्राणी आहे हा बघा जे की क्रमांक ब आर्थोपोडा या मित्रांनो बघा जे की संघात या ठिकाणी येणारा प्राणी आहे. पुढे हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेटमध्ये करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर मित्रांनो हवेमध्ये जे नायट्रोजन आहे बघा त्याचं रूपांतर हे नायट्रेटमध्ये करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर करतात? तर ते म्हणजे जे की क्रमांक ॲझोटोबॅक्टर. मित्रांनो ॲझोटोबॅक्टर बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे शंकुपेशींच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा शंकुपेशींच्या कमतरतेमुळे जे की क्रमांक ड रंग आंधळेपणा हा बघा जी ठिकाणी रोग होतो. ओके. आणि बेरीबेरी हा जो मित्रांनो रोग आहे बघा जी की जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे होतो. आणि रात आंधळेपणा हा बघा जी की जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. ओके. आणि ल्युकेमिया हा जो रोग आहे मित्रांनो बघा जी की हा आपल्या मानवी शरीराच्या डोळे या भागास मित्रांनो बघायचं की डोळा या भागास होणारा रोग आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे आता मानवी शरीर किती अमिनो आम्लांपासून बनलेले आहे? तर मित्रांनो बघा आपलं जे मानवी शरीर आहे हे बघा जे की क्रमांक एकूण 21 मित्रांनो बघा जे की अमिनो आम्लापासून बनलेलं शरीर आहे. ओके. पुढे आता गांडुळाचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मित्रांनो बघा गांडुळाचं हृदय हे बघा जे की क्रमांक ब एकूण 5 कप्प्याचं असतं किंवा 5 कप्प्याचं बनलेलं असतं. ओके. जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्थापना बघा जी की क्रमांक क 2004 या वर्षी बघा जी की मित्रांनो करण्यात आली होती. पुन्हा शिवाजी सावंत यांची खालीलपैकी कोणती कादंबरी नाही या प्रकारचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. तर बघा खालीलपैकी कोणती यांची कादंबरी नाही? आता मृत्युंजय, छावा, युगंधर की कडवसे? तर यापैकी मित्रांनो बघा कडवसे ही जी मित्रांनो बघा कादंबरी आहे हे बघा की शिवाजी सावंत मित्रांनो यांची नाही. ओके. जर हिला सोडलं छावा, युगंधर आणि मृत्युंजय हे तीनही बघा कादंबरी मित्रांनो जे की शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे जे की क्रमांक ड कडवसे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न. आता पाणथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा पाणथळ दिवस हा बघा जे की क्रमांक जे की 2 फेब्रुवारी या दिवशी जे की ठिकाणी साजरा केला जातो. ओके. लक्षात ठेवा. मित्रांनो बघा आता एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी तर ती म्हणजे कोणती? मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा आपल्या TET एक्झाम 2026च्या संदर्भात मित्रांनो या ठिकाणी आम्ही बघा जे की आत्तापर्यंत जवळपास 30+ व्हिडिओ बघायचे की आपल्या मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहेत.
जर मागले समजा 30+ व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही अजूनही पाहिले नसाल तर या संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओची बघा जी की प्लेलिस्ट या ठिकाणी आहे मी तुमच्यासाठी या आपल्या चॅनलवर अवेलेबल करून दिलेली आहे. या प्लेलिस्टची लिंक काय करतो खाली मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि मित्रांनो या प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा आणि मागले संपूर्ण जे काही मित्रांनो बघा 30+ व्हिडिओज आहेत लगेच बघून घ्या आणि मित्रांनो तुमचा जो बघा की सिलेबस आहे ते कव्हर करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न आता लाबांग. मित्रांनो बघा लाबांग हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर मित्रांनो बघा लाबांग हे जे लोकनृत्य आहे हे बघा जी की क्रमांक ब त्रिपुरा मित्रांनो बघा जी या राज्याचं लोकनृत्य आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता G20 या आंतरराष्ट्रीय संघटनेचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा G20 या आंतरराष्ट्रीय संघटनेचं वैशिष्ट्य हे बघा जी की क्रमांक अ देशांना जागतिक व आर्थिक सहकार्य करणे बघा जी की मित्रांनो हे बघा जी की संघटनेचं वैशिष्ट्य किंवा कार्य बघा जी की मित्रांनो आपल्याला ठिकाणी म्हणता येतं. ओके, तर बघा जी की क्रमांक अ देशांना जागतिक व आर्थिक सहकार्य करणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता पोलिसांची नोकरी मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरी न करणे हे कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचे उदाहरण आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक उत्तर बघा जी डायरेक्टली घर्षणात्मक बेरोजगारी या प्रकारचं मित्रांनो हे बघा की उदाहरण आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट उत्तर देण्यात आलेलं आहे बघा की घर्षणात्मक बेरोजगारी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे वैयक्तिक कंपनी अथवा कुटुंब संस्था यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात? तर मित्रांनो वैयक्तिक कंपनी अथवा कुटुंब संस्था यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासाला जे की क्रमांक क सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. पुढे आता रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणत्या पंचवार्षिक योजनेला ओळखले जाते? तर मित्रांनो रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणत्या पंचवार्षिक योजनेला ओळखलं जातं? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ड 7व्या योजनेला बघा जी की मित्रांनो ठिकाणी रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून बघा जी की ओळखलं जातं. ओके, तर जे की क्रमांक ड मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो बघा वन विभागाचं जे मित्रांनो बघा मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक नागपूर या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 26वा प्रश्न. हा खालीलपैकी कोणता शब्द देवांग या शब्दाचा समानार्थी नाही? तर मित्रांनो बघा आता देवांग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? जसं की शिक्षा, देवमूर्ती, कल्प की यापैकी नाही? तर मित्रांनो यापैकी जे की क्रमांक ब देवमूर्ती हा जो शब्द आहे हा बघा जे की देवांग या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. म्हणजे जर आज सोडलं तर बघा जे की शिक्षा आणि कल्प हे जे दोन शब्द आहेत मित्रांनो बघा जे की हे देवांग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी बघा की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आता क्रमांक ब देवमूर्ती या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. ओके, पुढे आता पुढील अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. अकलेचा कांदा या शब्दासाठी बघा जी की मित्रांनो आपल्याला योग्य अलंकारिक शब्दाचा अर्थ निवडायचा आहे. तर आता या अकलेचा कांदा या शब्दाचा अर्थ काय? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक मूर्ख याचा असा या ठिकाणी अर्थ होतो. ओके, किंवा योग्य शब्द निघून येतो. पुढे खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची जोडी चुकीची आहे? आता सद्वा, विधवा, सुकर, दुष्कर, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष की वंद्य आणि संध्य. तर मित्रांनो बघा यापैकी जे क्रमांक ड वंद्य आणि संध्य ही मित्रांनो आहे बघा जी की विरुद्धार्थी शब्दांची मित्रांनो चुकीची जोडी असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, हिला सोडलं हे तीनही बघा जी की मित्रांनो वरच्या जोड्या एकदम करेक्ट आहेत. ओके, पुढे चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा चहाडी करणे व भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर तो म्हणजे जे की क्रमांक अ कलागती करणे असा बघा जे की मित्रांनो ठिकाणी अर्थाचा वाक्प्रचार निघून येतो. ओके, तर बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता सभेत धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता आहे? तर मित्रांनो बघा सभेमध्ये धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द हा बघा जे की क्रमांक ब सभा धीट असा होतो. ओके,
पुढे पुढचा प्रश्न बघा आता. तर बघा 31वा. बैठक या शब्दाचा ध्वन्यार्थ डॅश डॅश असा होतो. तर कसा होतो? तर मित्रांनो, बैठक या शब्दाचा ध्वन्यार्थ हा बसून राहणे, बसून गाणे, चर्चेसाठी एकत्र बसणे की खाली बसणे. तर यापैकी मित्रांनो बघा, फक्त बसून गाणे आणि चर्चेसाठी एकत्र बसणे म्हणजे मित्रांनो फक्त ब आणि क बघा, जे की क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे आता ध्वनिदर्शक शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखा. मुंग्यांचा गुंजारव करेक्ट आहे. विजांचा गडगडाट ही चुकीची आहे. ओके. पुन्हा भुंग्यांचा गुंजारव हे देखील करेक्ट आहे व माकड चिंची हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा, की विजांचा गडगडाट ही जी आपली जोडी आहे मित्रांनो बघा ध्वनिदर्शक शब्दांची, ही चुकीची आहे. का? तर मित्रांनो बघा, विजांचा गडगडाट नसून कडकडाट असतो. ओके. कडकडाट असतो, म्हणून मित्रांनो बघा ही जी जोडी आहे बघा आपली चुकीची असणार आहे. ओके. पुढे आता पुढील शब्दासाठी समूहदर्शक शब्द निवडा. आता काजूंचे मित्रांनो बघा या शब्दासाठी समूहदर्शक शब्द हा बघा, जे की क्रमांक क या ठिकाणी गाथन असा असणार आहे. पुढे पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या करेक्ट आहे किंवा बरोबर आहे? तर आता मित्रांनो शुश्रूषा, शुश्रूषा बघा, जी की हा आपल्याला ओळखायचा आहे करेक्ट शब्द. तर यापैकी मित्रांनो बघा, जो क्रमांक ड चा मित्रांनो शुश्रूषा शब्द आहे हा बघा, जी की मित्रांनो आपल्या व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्द असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता आहे किंवा बघा, जे की ओळखायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा, प्रत्यय घटित शब्द हा बघा, जे की कोणता आहे या चारीपैकी? तर तो म्हणजे मित्रांनो बघा, जे की क्रमांक अ, जे की रमणीय हा जो शब्द आहे मित्रांनो हा बघा, जे की प्रत्यय घटित शब्द आहे. ओके. पुढे आता तत्सम शब्दांचा शब्दगट ओळखा. तर मित्रांनो बघा, तत्सम, आता तत्सम म्हणजे काय? जे मित्रांनो शब्द संस्कृत या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे शब्द येतात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. तर आता यापैकी तत्सम शब्दांचा गट हा कोणता आहे? तर तो म्हणजे सत्कार, समर्थन, भगवान आणि मस्तक हा एक. आणि बघा, जे की पुष्प, कर, भूगोल आणि नदी हा एक. म्हणजे काय? तर पर्याय उत्तरामधलं कोणतं? तर फक्त अ आणि क आहे काय? तर मित्रांनो बघा, जी की क्रमांक 2 बघा, जी की फक्त अ आणि क बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. तर लक्षात ठेवा. पुढे 37वा बघा, खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते? तर मित्रांनो बघा, प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय यापैकी कोणती आहेत? तर ती म्हणजे शाबास आणि वाहवा, जे की क्रमांक क मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे आता मराठी व्याकरणाचे व्याकरण, मित्रांनो मराठी व्याकरणाचे व्याकरण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, मराठी व्याकरणाचे व्याकरण या पुस्तकाचे लेखक हे बघा, जे की क्रमांक ड कृपा कुलकर्णी या आहेत. ओके. पुढे आता खालीलपैकी कोणती उष्मे आहेत? तर मित्रांनो बघा, यापैकी उष्मे कोणती आहेत? तर ती म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो 1 बघा, जे की स, श, श आणि स ही जी मित्रांनो आहेत वर्ण हे बघा, जे की उष्मे आहेत. आता य, र, ल, व ही बघा, जे की मित्रांनो अर्धस्वर आहेत. बघा लक्षात ठेवा, अर्धस्वर बघा, जे की य, र, ल, व आहेत. पुन्हा क्ष आणि ज्ञ मित्रांनो बघा, जे की क्ष आणि ज्ञ काय आहेत बघा, जे की तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये कळवायचं आहे. ओके. आणि याच्या बादळ हा मित्रांनो बघा, जे की स्वतंत्र द्रविडियन वर्ण आहे. ओके. स्वतंत्र द्रविडियन हा बघा, जे की मित्रांनो वर्ण आहे. ओके. पुढे शेवटचा प्रश्न, बदक या शब्दातील ब हा कोणता वर्ण आहे? तर मित्रांनो बघा, बदक या शब्दातील ब जो हा मित्रांनो वर्ण आहे हा बघा, जे की क्रमांक ब, जे की द ओष्ठ्य वर्ण आहे. तर का? तर मित्रांनो बघा, जेव्हा आपण ब हा वर्ण तोंडातून म्हणत असतो तेव्हा मित्रांनो बघा, जे की ओठाला ओठ या ठिकाणी चिटकतं, म्हणून मित्रांनो बघा, जे की या ठिकाणी ब हा जो आपला वर्ण असणार आहे हा बघा, जे की ओष्ठ्य वर्ण या ठिकाणी असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची मोस्ट PYQ या प्रकारचे मित्रांनो बघा, की TET एक्झाम 2026च्या संदर्भातले मित्रांनो मोस्ट प्रश्नसंच. जर तुम्हाला बघा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता व्हिडिओ शेअर करा. जर समजा तुम्ही अजूनही आपल्या या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.